नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सूर्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आय होप तुम्ही बेसिकचं लेक्चर सर्वांनी बघितलं असेल. तर हा त्याचा पुढचा पार्ट आहे. पण बेसिकच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं का जे काही इंग्लिशमधलं वाक्याचं स्ट्रक्चर ते कसं आता सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट म्हणून कोण काम करतं तुमचं? नाउन आणि प्रोनाउन. नामाच्या जागी येणारच शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम. तसंच वर्ब मध्ये बघितलं होतं आपण सपोर्टिंग वर्ब बघितले होते. त्यालाच हेल्पिंग वर्ब आपण म्हणतो. त्यालाच ऑक्झिलरी व्हर्ब असं म्हणतो. आणि दुसरा जो असतो तो असतो मेन व्हर्ब, त्यालाच प्रिन्सिपल व्हर्ब आपण म्हणतो आणि लेक्सिकल व्हर्ब असे म्हणतो. ऑब्जेक्ट या दोन गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्यात आपण बघितलं होतं का सब्जेक्ट नुसार व्हर्ब ठरतो. जर समजा सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल तर तुमचा येणारा जो काही व्हर्ब आहे हा कसा असतो? सिंग्युलर असतो. आणि जर तुमचा सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर येणारा व्हर्ब तुमचा कसा असतो? प्लुरल. आपण बघितलं होतं सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर व्हर्ब, प्लुरल सब्जेक्ट, प्लुरल वर्ब. इथपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं होतं. मग त्यात आपण हे पण बघितलं होतं का कोणते कोणते जे नाउन आहे नाउननुसार सब्जेक्ट कसं त्याचे आपण एक्झाम्पल बघितले होते, पीवायक्यूज बघितले होते. मागचं लेक्चर जर कोणी बघितलं नसेल तर त्यांनी ते लेक्चर बघून घ्या. तेव्हाच या लेक्चरची लिंक लागेल. हा त्याचा पुढचा पार्ट आहे. त्यानंतर आपण हे पण बघितलं होतं का काही सपोर्टिंग व्हर्ब आहे जे की फक्त सिंग्युलर नाउन पुढे येतात किंवा सिंग्युलर प्रोनाउन पुढे येतात आणि काही असे व्हर्ब आहे सपोर्टिंग व्हर्ब आहे की जे फक्त प्लुरल नाउन पुढे येतात. मग आता आपण सिंगल सब्जेक्ट पुढे येणारे जे काही व्हर्ब आहे कोणते कोणते होते तुमचे? इज, वॉज, हॅज, डज हे जे काही व्हर्ब आहे हे फक्त सिंग्युलर सब्जेक्ट पुढे येतात आणि प्लुरल सब्जेक्ट पुढे येणारे तुमचे कोणते होते? बघा, आर, वर, हॅव, त्याच्यानंतर डू हे तुमचे प्लुरल सब्जेक्ट पुढे येतात. आणि याच्यात एक अपवाद जो काय आहे, अपवाद कोण आहे? आय. आय हा सिंग्युलर असून त्याच्या पुढं एम येतो, नंतर वर येतो, हॅव येतो, डू येतो. त्यानंतर दोन जे काही व्हर्ब आहे सपोर्टिंग व्हर्ब हॅड आणि डीड हे सिंग्युलर समोर पण येतं आणि प्लुरल समोर पण येतं. एवढं आपण बेसिक बघितलं होतं. आता आजचा जो काही पार्ट आहे आपण हे बघणार मित्रांनो का वाक्याची सुरुवात जी काही असते वाक्याची सुरुवात जी असते सुरुवातीला असतो तुमचा सब्जेक्ट आणि त्याच्यानुसार येतो तुमचा वर्ब. सब्जेक्ट नुसार जो वर्ब येतो सब्जेक्ट नुसार जो वर्ब येतो म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्याला म्हणतात प्लुरल वर्ब. हा जो काही प्रकार आहे याला ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड असं म्हणतात. काय म्हणतात? ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. हा प्रकार एमपीएससी ला विचारला जातो. ऑफकोर्स याचे एक्झाम्पल मात्र सरळ सेवा तलाठी वगैरे बाकी एक्झाम्पल पण विचारले जातात. हे सब्जेक्ट वर अग्रीमेंट मध्येच याला ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड याला सब्जेक्ट वर अग्रीमेंट असे देखील म्हणतात. कारण की सब्जेक्ट नुसार वर्क करतो. ठीक आहे. हे सगळ्या बेसिकच्या गोष्टी आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितल्या. आपण आता एक रिवाइज करून घेतलं. बऱ्याच वेळा काय होतं समजा आपण बघितलं इतक्या वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट येत होता. जर समजा वाक्यात एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आलं तर मग वर्ब कोणता घेणार? प्रश्न आहे ना. तर समजा जर वाक्यात एक सब्जेक्ट आला तर काय करायचं? सिंग्युलर असेल तर सिंग्युलर, प्लुरल असेल तर प्लुरल हे आपण बघितलं. पण वाक्याचं एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आले तर त्यावेळेस आपण काय करणार? तर ते आपल्याला बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, शांती अँड सुमती डॅश गोइंग टू स्कूल. त्याचे मी तुम्हाला समजा ऑप्शन दिले इज, आर, हॅज, डज. तर नीट लक्षात घ्या. शांती अँड सुमती डॅश आर काय गोइंग टू स्कूल. तर इथं दोन सब्जेक्ट आहे. शाळेत जाणारी कोण कोण आहे? शांती आहे आणि सुमती. इथं दोन कर्ते असल्यामुळं इथं जो काही तुमचा सब्जेक्ट आहे तो प्लुरल आहे. मग प्लुरल याच्यात कोणता आहे? फक्त आर. इज तुमचा सिंग्युलर आहे, हॅज सिंग्युलर आहे, डज सिंग्युलर आहे. हे बाकीचे येणार नाही. इथं तुमचं येईल आर. मग शांती आणि सुमती आर गोइंग टू स्कूल म्हणजे त्या दोघी कशा आहे? शाळेत जात आहे. म्हणजे ज्यावेळेस दोन सब्जेक्ट असतात त्यावेळेस कोणता वर्ब घ्यायचं ते आपण बघायचंय. तर नीट लक्षात घ्या. ज्यावेळेस दोन सब्जेक्ट एखाद्या वाक्यात दिलेले असतात दोन किंवा दोन पेक्षा अधिक किंवा एकापेक्षा जास्त सब्जेक्ट जर वाक्यात असतील तर त्याला आपण कंपाऊंड सब्जेक्ट म्हणतो. कोणते सब्जेक्ट म्हणतो? कंपाऊंड
त्याला आपण कंपाऊंड सब्जेक्ट असं म्हणतो. नीट लक्षात घ्या. जर एकापेक्षा जास्त सब्जेक्ट जर वाक्यात आले असतील त्याला आपण कंपाऊंड सब्जेक्ट म्हणतो. मग आता त्याचे पण काही नियम आहे ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड. फॉर एक्झाम्पल काय बऱ्याच वेळा 2 सब्जेक्ट वाक्यात येऊन सुद्धा कधी-कधी व्हर्ब हा सिंग्युलर घेतला जातो. मग ते कोणत्या-कोणत्या केसमध्ये घेतला जातो ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता फॉर एक्झाम्पल बघा ग्रॅमॅटिकल कॉन्कॉर्ड. जर आता हे जे काही मागचं एक्झाम्पल आहे, शांती आणि सुमती हा सब्जेक्ट नंबर 1, सब्जेक्ट नंबर 2. हे ज्या शब्दाने जोडले तर आपण मराठीमध्ये बघितले. आपण मराठीमध्ये बघितलंय 2 शब्द आणि 2 वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? उभयन्वयी अव्यय. इथं शांती आणि सुमती हे जे काही 2 सब्जेक्ट आहे, हे ज्या शब्दाने जोडले ते उभयन्वयी अव्ययाचं काम करतं. अँड म्हणजेच आणि उभयन्वयी अव्यय त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कंजंक्शन. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कंजंक्शन. तर इंग्लिशमध्ये असे काही कंजंक्शन आहे का जे शब्द आणि वाक्य जोडण्याचं काम करतात. बघा आता फॉर एक्झाम्पल ॲज वेल ॲज हे कंजंक्शन आहे तुमचं. लाइक, अनलाइक, बिसाइड्स, इन ऍडिशन टू, विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, अँड नॉट, रादर दॅन, नो लेस दॅन, एक्सेप्ट, नथिंग बट, मोर दॅन वन, कंट्रोल बाय, नो लेस दॅन, गव्हर्न बाय, अकंपन बाय. हे जे काही तुमचे कंजंक्शन आहे हे इंग्लिशमध्ये 2 शब्द जोडण्याचं 2 वाक्य जोडण्याचं काम करतात. मग ज्यावेळेस या शब्दांनी 2 कर्ते जोडलेले असतील, या शब्दांनी 2 कर्ते जोडलेले असतील, तर पहिल्या कर्त्यानुसार तुमचा वर्ब ठरतो. तर काय? पहिल्या कर्त्यानुसार तुमचा वर्ब ठरतो. तर नीट लक्षात घ्या. परत एकदा सांगतो. 2 कर्ते ज्यांनी जोडले जातात त्यांना म्हणतात कंजंक्शन. इंग्लिशमध्ये काही कंजंक्शन असे की जे 2 कर्ते जोडण्याचं काम करतात. परंतु जरी एकापेक्षा जास्त कर्ते येत असतील वाक्यात, पण वर्ब हा प्लुरल न घेता एक तर पहिल्या कर्त्यानुसार घ्यायचा किंवा दुसऱ्या कर्त्यानुसार घेता. नीट लक्षात घ्या. एकापेक्षा जास्त कर्ते असून सुद्धा सिंग्युलर वर्ब वापरला जातो. मग तो कोणत्या केसमध्ये वापरला जातो? ज्यावेळेस तुमचे हे कंजंक्शन वापरलेले असतात. आता नीट लक्षात घ्या. जर एखादं वाक्य ॲज वेल ॲज, लाइक, अनलाइक किंवा या जेवढे पण तुम्हाला कंजंक्शन दिसतंय यांनी जोडलं असेल, त्यावेळेस आपण जो काही वर्ब आहे हा पहिल्या कर्त्यानुसार घेतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल राम ॲज वेल ॲज लक्ष्मण प्लेइंग क्रिकेट. आता याचे ऑप्शन बघा. राम ॲज वेल ॲज ते तुम्हाला ऑप्शन दिले. आता ह्या वाक्यामध्ये 2 करते राम ऍज वेल एज लक्ष्मण प्लेइंग क्रिकेट. म्हणजे राम आणि लक्ष्मण दोघे काय खेळताय? क्रिकेट खेळताय. पण राम आणि लक्ष्मण हे 2 करते हे कशाने जोडले? ऍज वेल एज ने. आणि आपण नियम काय बघितला? जर ऍज वेल एज, लाईक, अनलाईक अशा कंजंक्शनने जर 2 कर्ते जोडले जात असतील, तर अशा वेळेस पहिल्या कर्त्यानुसार तुमचा वर्ब ठरतो. काय ठरतो? पहिल्या कर्त्यानुसार वर्ब. मग पहिला कर्ता कोण आहे तुमचा? राम. आणि राम कसा आहे तुमचा? सिंग्युलर. सिंग्युलर सब्जेक्टसाठी सिंग्युलर वर्ब घ्यावा लागेल. इथं आर, वेअर आणि हॅव हे सगळे तुमचे प्लुरल झाले. ऑप्शन काय येईल? इज. राम ऍज वेल एज लक्ष्मण इज प्लेइंग क्रिकेट. तर बऱ्याचशा जणांना हे ऑड वाटणार आहे. अरे राम आणि लक्ष्मण म्हटल्यानंतर हे तर अनेक वचन झालं. मग तुमचा वर्ब पण अनेक वचन पाहिजे होता. पण हाच नियम आहे आणि हाच सगळ्यात जास्त फसवा नियम आहे. हे ज्याला कळालं सगळ्यात मॅक्झिमम पोरांना इथंच गणताना दिसतात सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये. हे ज्याला कळालं तो पैकीच्या पैकी मार्क घेतो. आणि बऱ्याच वेळा तलाठी टीसीएस आयबीपीएस असेल इव्हन एमपीएससी ला सुद्धा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स अँड इनकरेक्ट सेंटेन्स हे जास्त वेळा विचारलं जातं. आणि त्याच्यामध्ये हे जे काही असे फसवे कंजंक्शन देऊनच मुलांना फसवण्यात येतं. हा सगळ्यात ट्रिकी पार्ट आहे. हा ज्याच्या लक्षात राहिला तो जिंकला. आता नीट लक्षात घ्या. राम ऍज वेल एज लक्ष्मण हे दोघेही तुम्हाला काय म्हणतात अनेक वचन वाटत असेल. परंतु जे काही येणारा वर्ब आहे तो पहिल्या कर्त्यानुसार ठरतो. नीट लक्षात घ्या. मग इथं तुमचं काही राम ऍज वेल एज लक्ष्मण इज प्लेइंग क्रिकेट. पुढचे आता कंजंक्शन बघा कोणते कोणते? लाईक, अनलाईक, बिसाइड्स, इन ऍडिशन टू, विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, अँड नॉट, रादर दॅन, नो लेस दॅन, एक्सेप्ट, नथिंग बट, मोर दॅन वन, कंट्रोल बाय, नो लेस दॅन, गव्हर्न बाय. तुम्ही सगळं वहीमध्ये लिहून घ्यायचंय. हे सगळं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. जे तुम्हाला जे काही नोट्स बनवायला लावले मागच्या लेक्चरमध्ये त्याच्यात लिहून घ्या. बघा आता याचे काही एक्झाम्पल बघू. हे ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या एक्झामला कुठं ना कुठं विचारले गेलेले वाक्य. विमानाचे एकही वाक्य टाकलेलं नाहीये.
आता बघू आपण. द डायरेक्टर ऍज वेल एज द डान्सर्स वेअर ऑनर बाय द पब्लिक. कंजंक्शन आलंय तुमचं ऍज वेल एज येत असत तर आपला कर्ता कोणता राहणार आहे पहिला, आणि पहिल्या कर्त्यानुसार काय ठरणार आहे तुमचा येणारा वर्ब. वाक्यात वर्ब काय आलाय वर्क. वाक्यात वर्ब काय आलाय वर्क. पण ऍज वेल एज द डायरेक्टर म्हणजे एकच एकच डायरेक्टर आहे, तिथे डायरेक्टर्स नाहीये, तर एकच डायरेक्टर आहे. म्हणजेच काय तुमचा कर्ता आहे सिंग्युलर, व तुम्हाला वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलर. मग इथं वेअर येणार नाही, इथं येईल वॉज. इथं काय येईल वॉज. हे वाक्य तुमचं बरोबर राहील. आलं लक्षात. आता हे एक्झाम्पल तुम्ही लिहायचंय, पण लिहित असताना माझ्यासारखं जागेवर प्रेक्षण करू नका. लिहित असताना तुम्ही पहिल्यांदा रॉंग स्टेटमेंट लिहिणार आणि सेकंड टाइम तुम्ही ते स्टेटमेंट करेक्ट करून लिहिणार. याच्याने तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. जागेवर करेक्शन कोणी करू नका प्लीज. सेकंड स्टेटमेंट राईट मध्ये लिहा, पहिलं स्टेटमेंट रॉंग मध्ये लिहा. दुसरं एक्झाम्पल बघा. द मदर अँड नॉट हर चिल्ड्रन हॅव बीन अरेस्टेड फॉर. द मदर अँड नॉट हर चिल्ड्रन हॅव बीन अरेस्टेड फॉर कमिटिंग थेफ्ट. म्हणजे तिचे जे आई आणि ते जे काही मुलं आहेत त्यांना चोरी केल्याबद्दल अटक करण्यात आली नाही. आता इथं दोघांना जोडणारा जो काही कंजंक्शन आहे तो आहे अँड नॉट. आता इथं नीट लक्ष द्या. आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं, कुठे गेलं, हा, सुमती अँड शांती अँड सुमती. आता इथं फक्त अँड आहे. ज्यावेळेस अँड येईल त्यावेळेस तुमचा जो काही वर्ब असणार तो प्लुरल असणार आहे. पण ज्यावेळेस अँड नॉट येईल, नीट लक्षात घ्या, वाक्य जर फक्त अँडने जोडलेलं असेल तर तुमचा वाक्याचा जो काही वर्ब आहे हा प्लुरल येईल. पण वाक्य जर तुमचं अँड नॉटने जोडलं असेल तर तुमचं जे काही येणारा वाक्याचा वर्ब आहे हा सिंग्युलर असेल, ते पण पहिल्या सब्जेक्ट नुसार. हे कुठेतरी कोपऱ्यात लिहून घ्या. बरेचसे जण अँड नोट मध्ये त्यांना फरक कळणार नाही. तर आता सुद्धा काही जण समजा ज्यावेळेस मी तुमच्या समोर हा क्वेश्चन आला असेल त्यावेळेस बऱ्याचशा जणांना वाटलं मदर अँड नॉट हर चिल्ड्रन हॅव बीन. अरे अँड आलाय, मदर आलाय, हा बरोबर असेल. भरपूर जण इथं करणार. इथं जो कंजंक्शन आहे तो आहे अँड नॉट. जर फक्त अँड आला तर तुम्ही प्लुरल वर्ब घ्या. मग फक्त अँड असतं तर तुमचं हॅव बरोबर होतं. पण अँड नॉट हा कंजंक्शन आल्यामुळं इथं पहिल्यानुसार म्हणजे द मदर कशी तुमची सिंग्युलर, त्याच्यामुळे इथं वर्ब काय येईल सिंग्युलर. इथं वर्ब येईल सिंग्युलर. मग हॅवचं रूप काय येईल तुमचं सिंग्युलर हॅज. मग हे पहिलं चुकीचं आहे. हॅश टाकून एक करेक्ट स्टेटमेंट लिहून घ्या. बघा, मोर मॅन दॅन वन वेर ऍबसेंट एस्टरडे. आता आपलं लगेच टाकता मोर दॅन वन. इथं बघा अँड नॉट दिलेलं आहे, इथं अँड नॉट, इथं मोर दॅन वन. अशा वेळेस पहिल्यानुसार मोर मेन दॅन वन वेर ऍबसेंट एस्टरडे. मग इथं काय येणार तुमचं वॉच. त्याच्या नथिंग बट ट्रूथ आर इमॉर्टल. नथिंग बट द ट्रूथ आर इमॉर्टल. तिथं नथिंग बट नंतर जर ट्रूथ असतं तर तिथं आलं असतं आर इमॉर्टल. पण इथं काय येईल नथिंग बट ट्रूथ इज इमॉर्टल. आय ऍज वेल एज दे आर गिल्टी. आय ऍज वेल एजच्या अगोदर काय आहे आय. आय नुसार तुमचं आर नाही पाहिजे, इथं येईल एम. आय ऍज वेल एज दे एम गिल्टी. नीट लक्षात घ्या. बऱ्याचशा जणांना आय ऍज वेल एज दे आर गिल्टी ते नुसार जातील. पण ऍज वेल एजच्या अगोदर आय आलाय, आय नुसार तुम्ही काय घेणार एम. कारण की आर म्हणजे तुमचं टू बीचं रूप आहे. टू बीची कोणते कोणते रूप आहे एम इज आर. हे तुमचे प्रेझेंटचे रूप आहे. म्हणजे पास्ट मधले कोणते रूप आहे तुमचे वॉज आणि वर. हे चेंजेस करून लिहा. मी आता वाटलं साईडला जातो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घेऊ शकता. स्क्रीनशॉट निघणार नाही, ऍप मध्ये स्क्रीनशॉट अलाउड नाही, त्याच्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या. बघा आता हा प्रश्न तुमचा जो आहे एमपीएससी ला विचारण्यात आलेला आहे. शीला ऍज वेल एज लीला डॅश ऍबसेंट. आता इथं तुमचं आलेलं आहे शीला ऍज वेल एज लीला. बघा ऍज वेल ऍज म्हणजे करता कोण माझा शीला. शीला सिंग्युलर आहे, सिंग्युलर साठी आता हा तुमचा प्लुरल आहे म्हणजे हा येणार नाही. वॉच दिलाय वर प्लुरल आहे, हा येणार नाही. बी पण येणार नाही, इथं येईल वॉच. शीला ऍज वेल एज लीला वॉज ऍबसेंट. इथं काय येणार तुमचं वॉज. कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. ठीक, पुढचं बघा. विच वन ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. हा प्रश्न आपण नंतर घेऊ. हा इकडे आला बघा.
हा मागच्या व्हिडिओमध्ये पण मी एक्झाम्पल घेतलं होतं. तलाठीला आलेला प्रश्न आहे. आता बऱ्याच वेळा मुलांना वाटतं का नाही एमपीएससी कुठं तलाठी कुठं काही नाही. इंग्लिश वाल्यांसाठी इंग्लिश आहे पेपर सेट करण्यासाठी इंग्लिश असतं. तर हा प्रश्न बघा. द कमिटी अलॉंग विथ इट्स सॅनिटरी स्टाफ. आता इथं जे काही जोडले गेले ते कशाने जोडले गेलंय? अलॉंग विथ हे कंजंक्शन आलेले. अलॉंग विथ हे कंजंक्शन. आता बघा अलॉंग विथ ह्या कंजंक्शनने जोडलंय. मग द कमिटी अलॉंग विथ इट्स सॅनिटरी स्टाफ म्हणजे हा सब्जेक्ट नंबर 2, हा तुमचा सब्जेक्ट नंबर 1. मग कमिटी म्हणजे काय तुमची सिंग्युलर. सिंग्युलर साठी माझा वर्क कसा पाहिजे सिंग्युलर, पण आता इथं काय घेतलं वर साठी सिंग्युलर काय येईल वॉच. ठीक आहे. वर्किंग टायरलेसली टू कम्प्लीट रिपोर्ट. मग ऑप्शन काय तुमचा करेक्ट. आता बघा रेक्टिफाईज द एरर हा प्रकार आहे. तलाठी टीसीएस आयबीपीएस रेक्टिफाईज द एरर म्हणजे काय? हा काही असतं फाइंड द एरर, फक्त एरर शोधायचा असतो जो एमपीएससी जास्त विचारला जातो. आणि टीसीएस आयबीपीएस ला रेक्टिफाईज द एरर. रेक्टिफाईज द एरर म्हणजे तुम्हाला चुकीचं काय ते ओळखायचंय, पण त्याच्या ऐवजी बरोबर ऑप्शन कोणता हे तुम्हाला सांगायचंय, त्याला म्हणतात रेक्टिफाईज द एरर. आता बघा अजून एक हे जे आहे नॉट ओनली बट ऑल्सो, हे पण तुमचे कंजंक्शनच आहे. पण या कंजंक्शनला काय असतं, ज्यावेळेस तुमचे दोन कर्ते ह्या कंजंक्शनने जोडलेले असतात त्यावेळेस दुसऱ्या सब्जेक्ट नुसार वर्क करतो. काय ठरतो? दुसऱ्या सब्जेक्ट नुसार वर्क करतो. आता नीट बघा, काही कंजंक्शन असे का ज्यावेळेस पहिल्या सब्जेक्ट नुसार वर्क करतो त्याला म्हणता तुम्ही ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. त्याला तुम्ही म्हणणार ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. काही सब्जेक्ट असे कंजंक्शन जो काही दुसरा सब्जेक्ट असतो त्याच्यानुसार तुमचा वर्क करतो, त्याला म्हणणार तुम्ही प्रॉक्सिमिटी कॉन्सर्ट, प्रॉक्सिमिटी कॉन्कर्ड. हे लिहून घेऊ शकता तुम्ही. प्रॉक्सिमिटी कॉन्कर्ड काय त्याच्यानंतर ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड काय. जर पहिल्यानुसार ठरत असेल रेग्युलर तो झाला तुमचा ग्रॅमॅटिकल कॉन्कर्ड. कंजंक्शन नंतर जो दुसऱ्या सब्जेक्ट नुसार तुमचा जो वर्क करत असेल तो झाला प्रॉक्सिमिटी कॉन्कर्ड. मग आता हा जो काय आपण बघणार आहे, आता हा तक्ता बघा नॉट ओनली बट ऑल्सो. हा हे शिकायचं आपल्याला कंजंक्शन चॅप्टर मध्ये. आयदर काय नायदर नॉर, आयदर ऑर, नन, बट, ऑर, नॉर, हे सगळे कंजंक्शन चॅप्टर मध्ये आपल्याला येणार आहे. मग बघा नॉट ओनली बट ऑल्सो, नायदर नॉर, आयदर ऑर, नन, बट, ऑर, नॉर, जर असे कंजंक्शन असतील त्यावेळेस जो काही दुसरा सब्जेक्ट असतो वाक्यात त्याच्यानुसार तुमचा येणारा वर्क करतो. जो काही वाक्यात दुसरा सब्जेक्ट असतो त्याच्यानुसार तुमचा दुसरा येणारा वर्क करणार आहे. आता त्याचे एक्झाम्पल बघू. बघा नायदर दी स्टुडंट सब्जेक्ट नंबर 1 नॉर देअर गाईड सब्जेक्ट नंबर 2. आता नायदर नॉर आलाय दुसऱ्या सब्जेक्ट नुसार वर्टर आहे. देअर गाईड, गाईड हा कसा आहे सिंग्युलर. मग जो काही येणारा वर्ब आहे तो पण कसा पाहिजे मला सिंग्युलर. मग इथं वर नाही आता इथं काय येईल तुमचा वॉच. इथं काय येणार तुमचा वॉच. नीट लक्षात घ्या नायदर नॉर असल तर दुसऱ्या सब्जेक्ट नुसार वर्क करतो. दुसरा सब्जेक्ट आहे तुमचा देअर गाईड, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब, मग वर होईल तुमचा कॅन्सल. करेक्ट स्टेटमेंट येईल काय तुमचं वॉच. हे करेक्ट करून लिहायचं. दुसरं वाक्य बघा, नन but the leaders of our country is responsible for the state. None, no one, but the leaders of our country is responsible for. आता लीडर्स हे कसं आहे प्लुरल, फक्त लीडर बोलले का ते नाही, लीडर्स बोलले म्हणजे नेते प्लुरल आहे. त्याच्यामुळे इथं जो काही वर्ब येणार आहे तो माझा कसं पाहिजे प्लुरल पाहिजे. मग इथं इज नाही येता, इथं प्लुरल काय येईल तुमचं नो वन बट द लीडर्स ऑफ अवर कंट्री आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस स्टेट ऑफ अफेअर्स. म्हणजेच काय का हे जे का भारताचे नेते हेच आताच्या जे काही राज्याची स्थिती आहे त्याच्यासाठी काय जबाबदार. वन ऑर टू बुक्स आर निडेड. आता इथं वन ऑर दिले टू बुक्स, हा पहिला करता आहे हा दुसरा करताय. आता टू बुक्स म्हणजे प्लुरल, इथं आर प्लुरल दिलाय म्हणजे वाक्य कसं आहे बरोबर. आय ऑर ही इज टू बी रिवॉर्डेड, इथं ऑर दिलेला आहे. आय हा पहिला सब्जेक्ट आहे, ही दुसरा सब्जेक्ट आहे, ही साठी इज बरोबर आहे. त्याच्यामुळे हे पण वाक्य कसं आहे तुमचं बरोबर. नायदर द मॅनेजर्स नॉर दी एम्प्लॉईज. पहिला सब्जेक्ट दी मॅनेजर्स, दुसरा सब्जेक्ट काय एम्प्लॉईज हॅज अटेंडन्स. आता एम्प्लॉईज आहे ना, एम्प्लॉई असतं म्हणजे एक वचन, पण एम्प्लॉईज म्हटल्यानंतर अनेक वचन. आता इथं जर प्लुरल असेल तर मला इथला जो काही सपोर्टिंग वर्ब हा पण कसा पाहिजे प्लुरल. इथं हॅज येणार नाही, इथं तुमचं करेक्ट काय येईल हॅव अटेंडेड द मीटिंग. नीट लक्षात घ्या नायदर द मॅनेजर्स नॉर द एम्प्लॉय म्हणजे मॅनेजर पण मीटिंगला आला नाही आणि एम्प्लॉईज पण मीटिंगला आले नाही.
मग इथं एम्प्लॉईज सेकंड, नॉर नंतर येणारा सब्जेक्ट, प्लुरलला प्लुरल, हे तुम्ही जॉईन करायचं. आता बघा आयदर ऑर नायदर नॉरचं, मग तो पाठीमागचा एक क्वेश्चन आपण स्किप केला होता. हा, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. आता हा एमपीएससी ला विचारलेला प्रश्न आहे. आयदर शी, आयदर ऑर कंजंक्शन आहे, सब्जेक्ट नंबर 1, सब्जेक्ट नंबर 2. आयदर शी ऑर दे, आता दे हा तुमचा प्लुरल आहे, सॉरी दे नुसार काय हॅव कसा आहे तुमचा बरोबर. आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग, आता प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब, वाक्य पूर्णच्या पूर्ण कसं आहे बरोबर. ऑप्शन नंबर काय येईल तुमचा 1, राईट. नंतर बघा हे पण एमपीएससी ला विचारलेलं वाक्य आहे, इच बश अँड इच ट्री. आता इच वगैरेचे पण नियम तुम्हाला शिकवणार आहे, पण नीट लक्षात घ्या, इच त्याच्यानंतर इच ऑफ असे जर काही सब्जेक्ट आले, तिथे तुमचा जो काही वर्ब असतो हा कसा असतो सिंग्युलर. तुम्हाला विचारलंय पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. आपल्याला काय 3 नियम हे वाक्याचे शिकले, हा नियम आपल्याला शिकायचा बाकी अजून. तर पहिल्या वाक्याकडे फोकस नका करू. बघा, नायदर राम नॉर श्याम हॅव सिम्पथी फॉर देअर पुअर पॅरेंट्स. आता नीट लक्षात घ्या, नायदर नॉर कंजंक्शन नॉर, सब्जेक्ट कोणता आहे दुसरा श्याम, त्याच्यानुसार श्याम सिंग्युलर आहे, मग इथे हॅव पाहिजे का नाही, इथं तुमचं काय येईल हॅज, इथं काय येईल तुमचं हॅज. विचारलं कोणतं आहे इनकरेक्ट सेंटेन्स, माझा ऑप्शन नंबर काय येईल 2. मग हे जर करेक्ट करून लिहायचं असेल तर नायदर सॉरी नायदर राम नॉर श्याम हॅज सिम्पथी फॉर देअर पुअर पॅरेंट्स. म्हणजे राम आणि श्याम दोघांनाही त्यांच्या गरीब आई बापाविषयी कुठल्या प्रकारची सिम्पथी नाही. शांती अँड सुमती गो हँड इन हँड, आता हे वाक्य पूर्ण बरोबर आहे. सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2 फक्त अँड आलाय, अँड आला असेल तर सब्जेक्ट कसा असेल प्लुरल. पण इथं अँड नॉट आलं असतं किंवा नायदर नॉर वगैरे आलं असतं तर त्यावेळेस सुमतीनुसार सब्जेक्ट ठरला असता, एक तर पहिला किंवा दुसरा नसा ठरला असता, आणि गोजचं झाला असतो गोज, इएस प्रत्यय लागला असतं. सिंपल प्रेझेंट टेन्सचं ते वाक्य आहे, हे टेन्स चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहे यस यस प्रत्यय कधी लागतो. त्याच्यानंतर आयदर सोनी ऑर राणी हॅज ब्रोकन दिस बँगल. आता आयदर ऑर म्हटल्यानंतर सब्जेक्ट 1 सब्जेक्ट 2, दुसऱ्या सब्जेक्ट नुसार, आता राणी सिंग्युलर आहे त्याच्यानुसार हॅज ब्रोकन, हे पण वाक्य तुमचं कसं आहे बरोबर. इनकरेक्ट विचारलं होतं, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स, मग ऑप्शन नंबर काय येणार आहे 2. हे करेक्ट करून लिहा, हे बाकीचे वाक्य ऍज इट इज तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. हा झालाय प्रश्न. बघा, एसएससी सीजीएल ला प्रश्न विचारलाय, द चाइल्ड अलॉंग विथ, कन्व्हेन्शन काय अलॉंग विथ द चाइल्ड, सब्जेक्ट नंबर 1, द चाइल्ड अलॉंग विथ हिज पॅरेंट्स, सब्जेक्ट नंबर 2. अलॉंग विथ म्हटल्यानंतर पहिला नियम का दुसरा नियम, आता मिक्स क्वेश्चन आहे. आठवा अलॉंग विथ कशात होतो, दुसऱ्यामध्ये होतं की पहिल्यामध्ये होतं, पहिल्यामध्ये होतं, कारण की दुसऱ्यामध्ये आपण बघितलं नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर नायदर नॉर नॉर ऑर किंवा वाले ऑप्शन आहे. हे जे काही तुमचे आहे नॉट ओनली बट ऑल्सो, हे किंवा वाले ऑप्शन आहे, हे दोघांपैकी एक गोष्ट दाखवतात. हे जे काही कंजंक्शन नॉर ऑर नन बट आयदर ऑर नायदर नॉर नॉट ओनली बट ऑल्सो, हे दोघांपैकी एक कंडिशन दाखवतात. ठीक आहे, हे किंवा वाले ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बघा अलॉंग विथ जे आपण होतो, ठीक आहे, अलॉंग विथ इथं बघितलं होतं, त्याचं एक्झाम्पल पण बघितलं होतं. एसएससी सीजीएल ला विचारलेला प्रश्न बघू आपण. द चाइल्ड अलॉंग विथ हिज पॅरेंट्स वर वेटिंग फॉर द प्रोग्राम टू बिगिन. म्हणजे तो मुलगा आणि त्याचे आई वडील जे काय प्रोग्राम सुरू होण्याची वाट बघत होते. मग अलॉंग विथ म्हटल्यानंतर माझा पहिल्या सब्जेक्ट नुसार काय ठरणार आहे, वर करणार आहे. तर चाइल्ड म्हणजे माझा सब्जेक्ट झाला सिंग्युलर, तर मी पण शोधणार काय सिंग्युलर. इथं वर येणार नाही, तर इथे येईल काय वॉच. आणि विचारलं काय तुम्हाला, अच्छा, हे दिलेलं नाही का, हा तिच्यातलं तुम्हाला एरर विचारलाय, मग एरर कोणत्या ऑप्शन मध्ये, वेर वेटिंग फॉर ऑप्शन नंबर 4 एसएससी ला. हे असे स्टेटमेंट येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर काही बुक्स आहे, त्यांचं नाव तुम्हाला वाटताना प्लुरल्स वाटेल, म्हणजे अनेक वचने वाटेल, पण ते बुक्सचं नाव असल्यामुळे, बुक सिंग्युलर असल्यामुळे त्याच्यासमोर सिंग्युलर वर्बच वापरणार. फॉर एक्झाम्पल बघा, टू स्टेट्स, आता टू स्टेट्स म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना काय वाटेल प्लुरल वाटेल, 2 राज्यांबद्दल बोललो जातो टू स्टेट्स. पण हे बुक याच्यातून बघायचं, त्याच्यामुळे याच्यानंतर सुद्धा सिंग्युलर वर्बच येईल. नंतर गुलिव्हर ट्रॅव्हल्स, आता हे प्रश्न तलाठीला विचारून झालेले, गुलिव्हर ट्रॅव्हल्स झालं असेल, त्यानंतर एमपीसी ला सुद्धा विचारले गेलेले गुलिव्हर ट्रॅव्हल्स. तर इथं काही नाही, यस मुळे प्लुरल वाटू शकतो, पण याच्यानंतर पण सिंग्युलर वर्बच येईल. त्याच्यानंतर प्ल्युटर्स लाईव्ह, ठीक आहे, हे बुकचे नाव आहे,
बघा, गुलिव्हर ट्रॅव्हल्स, प्ल्युटन्स लाईव्स, अरेबियन नाईट्स, मशीन गनर्स, टू स्टेट्स, हे सगळे बुक्सचे नाव आहे. हे प्लुरल साऊंड करतात, प्लुरल वाटतात, पण यांच्या सगळ्यांच्या समोर सिंग्युलर व्हर्बच वापरला जातो. बघा आता मी बोललो तलाठी सीडीएस 2018 विचारलंय, गुलिव्हर ट्रॅव्हल्स डॅश रिटन बाय जोनाथन स्विफ्ट. मग आता सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर वर येणार नाही, आर येणार नाही, इज बिंग आणि वॉज. तर नीट लक्षात घ्या, वॉज रिटन बाय जोनाथन स्विफ्ट काय येईल, दोन. इज बिंग रिटन बाय असं येणार नाही. हा एमपीसीचा आलेला प्रश्न आहे. हे रिसेंट वाले आलेले प्रश्न आहे राज्यसेवा वगैरेला. बघा, आयदर ही और यू, आयदर ही और यू, सब्जेक्ट वन सब्जेक्ट टू, आयदर ऑर म्हणजे सब्जेक्ट नंबर मी 2 घेईल, यू नंतर आर बरोबर आहे, म्हणजे माझा ऑप्शन कसं आहे, बरोबर. इच ऑफ दी ऑफेंडर्स, आता सांगितलं होतं मागच्या एक्झाम्पलला, इच असेल तो सब्जेक्ट तुमचा कसा असणार आहे, सिंग्युलर. मग इच नंतर हॅव न येता तिथं पाहिजे होतं आपल्याला हॅज. हे वाक्य तुमचं चुकलेलं आहे. द होल ग्रुप ऑफ पेडेस्ट्रियन वॉज स्टक बाय द स्पीडिंग व्हेकल. द होल ग्रुप, आता नीट लक्षात घ्या, वाक्याचा करता आहे द होल ग्रुप ऑफ द पेडेस्ट्रियन वॉच. आता होल ग्रुप म्हणजे सिंग्युलर आहे, त्याच्यानुसार तुमचा जो काही वॉच आहे हा बरोबर आहे. आता मागच्या लेक्चर मध्ये शिकलो आपण सिंगल सब्जेक्टचं. ठीक आहे, मी तर काही जणांना पेडेस्ट्रियन वाटू शकतं, पेडेस्ट्रियन मुळे त्यांना वर घ्यावा वाटेल आणि हे वाक्य चुकवतील. पण नीट लक्षात घ्या, वाक्याचा करता हा पेडेस्ट्रियन नसून द होल ग्रुप आहे, आणि होल ग्रुप हा सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळं इथं वॉच हा सिंग्युलर वर्ब बरोबर आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन 3 ए आणि सी बरोबर, बी चुकीचं. विचारलं काय, करेक्ट. मग ऑप्शन नंबर काय तुमचा 3. बोथ रमन अँड पुष्करण वर नॉट प्रेझेंट देअर, नायदर नाव रमन नॉर पुष्करण वॉज प्रेझेंट देअर. आता बघा, सेम वाक्य दिलेलं आहे, पण वाक्यात एअर कुठे आहे बघा. तर बरेचसे जण काय करतील, बोथ रमन अँड पुष्करण, इथं अँड दिलेला आहे आणि अँड नुसार बरोबर बरेचसे जण वर नॉट प्रेझेंट असं करतील. पण पहिला सब्जेक्ट जो आहे, पहिलं जे वाक्य आहे ते चुकलंय का, त्या बोथ म्हणून. ठीक आहे, मग का चुकलंय हे कळलं तुम्हाला. बोथ नंतर तो डॅश नकोय, आलं लक्षात. ठीक आहे, बोथ रमन अँड पुष्करण, जर तो कॉमा जर नसता तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं. फक्त कॉमा नाही, पंक्च्युएशन नाही, म्हणून पंक्च्युएशन हे चॅप्टर खूप महत्वाचं आहे. आणि पंक्च्युएशन वर एखादा तरी प्रश्न प्रत्येक एक्झामला येतो म्हणजे येतो, आणि आपण त्याला मराठीमध्ये असो नाही तर याच्यामध्ये असू द्या, आपण त्याला दरवेळेस काय करतो, निग्लेक्ट करत असतो, त्याला दुर्लक्ष करत असतो, पण ते एक मार्क घेऊन जातं. एवढं बेसिक आहे. तिथे कॉमन असतं फक्त बोथ रमन अँड पुष्करण वेअर नॉट काय म्हणतात प्रेझेंट असतं, तर ते वाक्य बरोबर असतं. हे चुकलंय. नायदर रमन नॉर पुष्करण, नायदर नॉर, सब्जेक्ट नंबर 1, सब्जेक्ट नंबर 2. मग आता नायदर नॉर म्हटल्यानंतर सब्जेक्ट नंतर टू नुसार वॉच प्रेझेंट देअर, हे वाक्य बरोबर आहे. ऑप्शन येईल तुमचा ओनली बी, करेक्ट ऑप्शन तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, हे असे काही एक्झाम्पल आहे. हे चॅप्टर मध्ये एवढंच होतं. हे लेक्चर मी जास्त लेंदी केलं नाही, त्याचं रिझन असं आहे का याची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करायची. त्याच्यामुळे याचे जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे 0 एरर असेल तर 0 एरर. त्यानंतर मी ऍपवर जे काही आतापर्यंत तलाठीला जेवढे क्वेश्चन पेपर झालेले ते सगळे टाकण्याचा प्रयत्न करेल. तसंच टीसीएस आयबीपीएस वगैरे फ्री स्टडी मटेरियल मध्ये मी बीएमसी असेल, नगर रचना असेल, त्याच्यानंतर तलाठी असेल, जेवढे सरळ सेवा एक्झाम आणि एमपीसीचे एक्झाम झालेले आहेत ते सगळे क्वेश्चन पेपर मी फ्री स्टडी मटेरियल मध्ये मी अपलोड करून देईल. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, नक्की कळवा. दुसरी गोष्ट, इथून पुढचे लेक्चर जे काही असतील ते पेड लेक्चर असतील, ते तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला जो काही कोर्स आहे तो परचेस करावा लागेल. हे जे काही लेक्चर, हे डेमो लेक्चर अवेलेबल असेल सगळ्या सेक्शन मध्ये. तर लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, नक्की कळवा. दुसरी गोष्ट, जर मॅच कंटिन्यू करणार असाल तर स्पेशल वही ही मेंटेन असू द्या. ठीक आहे, बाकी कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आला तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्याशी संपर्क साधा. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.